हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी म्हटलं चला घरातले थोडीशी आवरासावर करून घेऊ, तर त्याचं थोडंसं शूट घेऊ, कारण की इतर वेळेस काही जमत नाही. तर आज सकाळी सकाळी ना म्हणजे निम्म तर माझं पुसून वगैरे झालेलं होतं, आणि इकडे ना आता मी सगळे सोफे वगैरे सगळे पुसून घेतलेले होते. आणि त्यानंतर सोफ्यांच्या खालचे किनार वगैरे असताना त्याच्यावरही खूप जास्त धूळ असते, कारण की 2 दिवसापासून आहे ना खूप जास्त वारं सुटलं आहे आणि धूळ पण उडते. पाऊस बंद झाला आहे पण धूळ खूप येऊ राहिली घरामध्ये. आणि बाकीचं सगळं माझं पुसून झालेलं होतं, तर मी ते सगळं क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर मग फरची पण पुसण्यासाठी घेतलेली होती. सकाळी सकाळी फरची पुसून घेतली की घरामध्ये ना एकदम फ्रेश वाटतं. तसे तर दिवसातून 3 टाईम फरची पुसून होते, कारण की सकाळी सकाळी एकदा पुसावे लागते. परत दिवसभर मुले घरामध्ये खेळतात, परत खराब करतात, त्यामुळे दुपारीही पुसावं लागते. परत 4-5 वाजता वाटलं थोडीशी धूळ वगैरे तेव्हाही पुसावं लागते. तर म्हणून म्हटलं चला आज छान अशी आपली फरची वगैरे पुसून घेऊ सकाळी सकाळी. तर आणि शूट पण घेऊ, कारण की इतर वेळेस काय फरची वगैरे पुसताना मी जास्त शूट घेत नाही. तर आज मी फरची वगैरे क्लीन करताना छान असं शूट वगैरे घेतलं. आणि व्हाईट फरची असते ना तिला लगेच म्हणजे असं ओले पाय जरी फरचीवर घेऊन आलं ना तर लगेच डाग दिसतात, आणि म्हणून मग ती सारखीच क्लीन करावं लागते. तर दिवसभर भरपूर वेळेस फरची क्लीन करून होती माझी, त्यामुळे एवढी काही खराब राहत नाही फरची. कारण की दिवसभर मुलांची आणि ज्या दिवशी मुलांना सुट्टी असते ना त्यावेळेस तर जास्तच वेळेस पुसावं लागते. त्यानंतर मग फरची वगैरे क्लीन करून झाल्या सगळ्या रूमच्या, आणि पापड लाटण्याचं काम सुरू आहे सध्या. काही ऑर्डर द्यायच्या बाकी ना, तर आता छान असं ऊन पडतं, तर सकाळी सकाळी ना उन्हामध्ये थोडेसे पापड सुकवावं लागतात, कारण की पापडांना कोवळं ऊन हे द्यावं लागतं, तेव्हाच पापड आहे ना असा थोडासा कडक होतो. तर मी इकडे आता सकाळी सकाळी पापड सुकत टाकत होते. तर आता ऑर्डर घ्यायचं तर बंद केलं आहे, कारण की पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कधी पाऊस येईल आणि म्हणजे वातावरण बदलेल ते सांगू शकत नाही. पण मग ज्या कोण म्हणजे ज्या ताईंनी ऑर्डर दिले आहे ना त्यांच्या ऑर्डर मला लवकर कंप्लीट करून द्यायचे आहे. त्यामुळे मग मी इकडे आता पापड लाटण्याचं काम करत म्हणजे झालेलं होतं, आणि दुसऱ्या दिवशी ते सुकत टाकत होते. कारण की रात्रभर जरी ते सुकले ना तरी त्यांच्यात ओलसरपणा असतो, त्यामुळे उन्हाची खूप जास्त गरज असते त्यांना. हे बघा आत्ताच तुम्हाला इतक्यात ऊन दिसत होते आणि लगेच आभाळ पण आलं. तर असं हवामान म्हणजे सारखं चेंज होत असतं. त्यामुळे ना आता पापडांच्या ऑर्डर घ्यायचं पण बंद केलं आहे. आता जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत जेवढ्या कंप्लीट होतील तेवढ्या देणार आहे. आणि त्यानंतर आज छान अशी मस्त आमटी करायची होती. तर इकडे आमटीसाठी ना छान अशी तयारी करून घेतलेली होती. मसाला आहे ना छान असा दळून परतण्यासाठी टाकलेला होता. तर स्टीलच्याच कढईमध्ये मी आज छान अशी भाजी करत होते. त्यानंतर इकडे काळा मसाला, हळद, थोडंसं लाल तिखट असं सगळं काढून घेतलेलं होतं. त्यानंतर मसाला थोडासा तेल सुटेपर्यंत परतला की त्यामध्ये काळा मसाला वगैरे टाकला आणि परत थोडासा परतून दिला. त्यानंतर इकडे डाळ ही आपली छान अशी झालेली होती कुकरमध्ये. तर 3 शिट्ट्यांमध्येच डाळ खूप छान शिजलेली होती. ती डाळ ही मस्त कढईमध्ये मसाला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर टाकायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला हवं असेल तेवढं पाणी टाकून त्यामध्ये मीठ वगैरे आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे. आणि त्यानंतर छान असं मोठ्या गॅसवर मी आमटी अशी उकळून दिली, आणि भाकरी पण केलेल्या होत्या आणि पोळ्या पण केलेल्या होत्या, कारण की आईन त्यांना भाकर लागते, आणि आमच्यासाठी पोळ्या केलेल्या होत्या. अंशू कोणाचा कॉल आलाय? लाडूचा. लाडू बोलतोय सगळ्यांशी. लाडू काय रे? आय ए त्याचं तोंड एवढंच झालंय. राहुलला पाहिल्यावर रडायला लागला होता का? ए नका दाखव त्याला. तो पाहतो ना कसं आहे, हे रडायला लागला. राहुलची लय सवय झाली त्याला.
राहुल मामा नाही आहे तुला घ्यायला. हा? किती दिवस गेले कसे? 4 दिवस काय बरं येईल का? काय करला वैतागला तू? हे दोन तोंड पाहून वैतागलाय तो. तू 2 तोंड पाहून वैतागला का? बरं नाही बाळाला कुठं फिरायला जायचं. बरं जाऊ. लय लांब गेलाय फिरायला. 2 तोंड पाहून वैतागला. बस मध्ये तर लय असतात फोटो काढण्यात पड्या. रेल्वे वाली होती. हा? त्याला चेहरे नाही ना दिसते. आव तो 2 दिवसात बोर झाला असेल. मग हे अन्न सारखं उचलित बाहेर नेत. त्यानंतर ताई आलेलं होतं घरी. तर हा संध्याकाळच्या वेळेचा व्हिडिओ आहे. तर ताई घरी आलेलं होतं आणि लाडूचं खूप दिवसांनी कॉल आलेलं होतं. आणि लाडू आहे ना सगळ्यांना खूप जास्त खतवलेलं होता. कारण की त्याला कोणी 2 दिवसापासून कोणी दिसलेलं नव्हतं. पूजा जालन्याला गेला आहे ना, तर त्याला कोणीच तिकडे दिसत नव्हतं. मम्मी आणि पप्पा ते दोघंच दिसत होते त्याला त्याचे. आणि राहुलची खूप जास्त त्याला आठवण येत होती. त्यामुळे तो रडत होता. आणि आता मी इकडे लागलेली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर संध्याकाळचा छान असा स्वयंपाक करायचा होता. तर कढीचं प्लॅनिंग होतं आज छान असं. आणि कढीसाठी ना इकडं दही घेतलेलं होतं. आणि दही छान असं घुसळून घेत होती मी. दही घुसवून गाठी वगैरे फोडून घेतल्या की कढी एकदम छान अशी प्लेन दिसते, फुटलेली वाटत नाही. त्यासाठी मी इकडे तयारी पण करून घेतलेली होती. लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि 2-3 कढीपत्त्याची पाने पण घेतलेली होती. त्यानंतर इकडे आई फोडणी देत होत्या. त्यांनी कढीपत्ता टाकला. त्यानंतर आपल्याला मोहरी थोडीशी जास्त वापरली तरी चालते. जिरे वगैरे टाकले. तेल तापलं होतं ना, त्यामुळे मग गॅसवरून थोडंसं खाली घेतली पातेलं, कारण की मग फोडणी जळू नये म्हणून. आणि त्यानंतर थोडंसं तेल असं थंड झालं, मग नंतर गॅसवर ठेवलं, म्हणजे फोडणी आपली जास्त काही जळत नाही. आणि नंतर त्यामध्ये हळद आणि हिंग टाकला. त्यानंतर मग हिंगाचा थोडासा वास आला की त्यामध्ये लगेच दही टाकलं. आणि छान अशी मग आपली कढी रेडी होते. आणि आपल्याला ज्या अंदाजात हवं त्या अंदाजात टाकायचं. नंतर थोडंसं तुम्ही डाळीचं पीठ पण थोडंसं कालून टाकू शकता. आणि इकडे छान अशी मस्त कढी झालेली होती. तर मी भजी पण केलेली होती गरमागरम, मस्त बटाटा भजी आणि साधी भजी अशी भजी पण केलेली होती. तर मिस्टरांना आहे ना कढीसोबत भजी आवडतात आणि मला काही कढीसोबत भजी आवडत नाही. खूप दिवसांनी खाली आलं नवीन घराकडे. कधी येतच नव्हतं आम्ही तिथे. हां आपण आम्ही येतो मग तू आली. इतके दिवसांनी आली रात्री. अंशू म्हणते खूप, म्हणजे मी ना बाकीचं काम आवरत राहायचे, मिस्टरांना ते जायचे फिरायला. अंशू म्हणते खूप दिवसांनी आली. आणि आज बऱ्याच दिवसांनी जेवण वगैरे झाल्यावर चक्करला गेलेलो होतो. तर खाली गेलेलो होतो घराकडे. तर घराकडे तर अंधार होतं, पण मग तिथपर्यंत जाऊन आम्ही रिटर्न आलो पुन्हा, कारण की अजून काही लाईटी वगैरे काही नाही आहे ना. ज्या वेळेस राहायला जाऊ त्यावेळेस लाईटी वगैरे बसवलेल्या राहील, त्यावेळेस छान वाटेल. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो. तोपर्यंत बाय बाय.